त्याच्यानंतर ती बोलवून घेऊ एक नाही होते का पुन्हा बोलवून घे सेकंड कोण आहे अनिकेत आणि पॅडी ना पॅडी आले त्याला फोन कर याच्या पुढील होणारा सामना अनिकेत 11 वर्सेस ओम साई साई स्पोर्ट्स पॅडी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी टॉस का बॉस करून घ्यायचं आहे लेट झालेले एवढे चला लवकरात लवकर मॅच करून घ्यायचंय आनंद अनिल गोलंदाजी मार्कवर आहे अनिल स्ट्राइक सलामी स्ट्राइकवर आहे दिवेश नॉन स्ट्राइकवर आहे अनिल गोताड रेडी फाईन लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू मला वाटतं जाईल सीमा पार चौकार जबरदस्त फलंदाजी आपल्याला दिवेशच्या बॅट मधून बघायला मिळते हा फाईन लेगला मारलेला स्ट्रोक 4 धावांसाठी काय मॅडीने बॅटिंग केली 5 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा कुठून काढल्या बॅक टू बॅक 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारल्या अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला मागच्या मॅच मध्ये ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न एकच धावेवर समाधान मानावे लागेल 2 चेंडू आणि 5 धावा पुढील होणारी मॅच अनिकेत 11 वर्सेस साई स्पोर्ट्स पॅडी वाईटचा इशारा फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोवागरचा सुपरस्टार अनिल गोताड गोलंदाजी मार्कवर आनंद धावसंख्येमध्ये वाढ पुन्हा एकदा वाईट अनिल 11 टॉच विन धावसंख्येमध्ये वाढ धावा झाल्या 7 ओहा काय चेंडू टाकलाय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते निर्धाव चेंडू 4 षटकांचा सामना आहे इथे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे पवन राईडर उमराट गुहागरचा हा संघ आहे विरुद्ध मामाबाचे चॅलेंजर्स रिव्हर्स अटेंड करण्याचा स्ट्रोक काय स्ट्रोक खेळलाय जबरदस्त सिंगल वर समाधान मानावं लागेल सुंदर असं क्षेत्ररक्षण बंटी याच्या मार्फत बघायला मिळते आपल्याला पुढील होणारी मॅच अनिकेत टॉच विन जाऊन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय साई स्पोर्ट्स पॅडी याला फलंदाजी करावी लागेल एकच धावेवर समाधान मानावं लागेल सुंदर असं क्षेत्ररक्षण मिड विकेटला मारलेला हा स्ट्रोक अनिल जबरदस्त विस्फोटक फलंदाज ओहो वाईटचा इशारा
हॅलो हॅलो. धाव संख्या झाली 11. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आनंद. फलंदाजी मार्कवर आणि लॉंग स्ट्राईकवर आहे तो म्हणजे दिवेश. पवन रायडर्स उमराट हा संघ आज या मैदानावर दाखवते रंग. दोन्ही संघ जो जिंकेल तो डायरेक्ट टॉप 3 मध्ये दाखल होईल. सुंदर असं चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय. अशा प्रकारे एक षटक संपले. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 11. बॉलर नेम बंटी. बंटी बघूया. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी. बंटी ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. अशा प्रकारे एकच धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदर अशी गोलंदाजी. लेफ्ट आर्म गोलंदाज. चेंडू थोडासा कटर करतोय. हे ते विस्फोटक फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे उमराट या संघाला. 4 षटकामध्ये 50, 55, 60 धावा व्हायला हव्यात तर मॅच बघायला एक मजा येईल आणि होऊ पण शकतात. अनिल कोळताड विस्फोटक फलंदाज. स्ट्रोक फसलाय. माघारी परतावं लागेल अनिल याला. नवीन फलंदाज जातोय रुदीप. नवीन फलंदाज रुदीप. बघूया स्ट्राईकवर आहे दिवेश. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. सिंगल वर समाधान मानावे लागेल. सुंदरसा क्षेत्ररक्षण, सुंदरसा थ्रो, फेकी, अचूक फेकी आपल्याला बघायला मिळते. रुदीप एक चांगला अष्टपैलू खेळाडू, गुहागर विभागातील नामवंत. ओहो, अशा प्रकारे माघारी परतावं लागेल रुदीप याला. दुसऱ्या विकेटचं पतन. आणखी एक विकेटचं पतन. रुदीप याला यावं लागेल रिटर्न. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 13. मेरा साथ रहे. दुसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. नवीन फलंदाज जातोय ओमकार. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला बंटी याच्याकडून.
एकच धावेवर समाधान मानावे लागेल. स्क्वेअर लेगला मारलेला हा स्ट्रोक. सुंदरसं क्षेत्ररक्षण मामाबाजे चॅलेंजर या संघाकडून. लवकरात लवकर करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने गोलंदाजी फास्ट करायची आहे, कारण की वेळेचं भान ठेवायचं आपल्याला. ओह, काय स्ट्रोक खेळलाय, खोदून काढलाय. ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. 2 षटकं संपलेली आहेत. सॉरी, नाही ना, 2 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या झाली आहे 15 आणि 2 गडी बाद. जास्तीत जास्त आता फलंदाजी करावी लागेल. दिवेश मागच्या मॅचचा सुपर हिरो, त्याला आता त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 15-12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे 12 चेंडूमध्ये कम से कम 35 ते 40 धावा ह्या बनवाव्याच लागतील. अमोल स्लोवर टाकलेला चेंडू. 2 धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मामाबाजे चॅलेंजर या संघामध्ये खेळतोय आपला खास मित्र विनायक. ओह, सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. रानवडे गावाचा हा बॉडी बिल्डर विनायक आपला खास मित्र. तसेच ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदरशी गोलंदाजी होते. अमोल, उमेश धाडसे, मंदनगड दापोली बंदरवाडीचा हा सुपरस्टार खेळाडू. मला वाटतं गेली 20 वर्ष ओव्हल मैदान, आझाद मैदान गाजवतोय आणि आजही त्याच प्रकारे विस्फोटक फलंदाजी ही त्याची खासियत. ओह, जबरदस्त स्ट्रोक. मला वाटतं अशा प्रकारे आणखी एक विकेटचं पतन. ओमकार याला यावं लागेल रिटर्न. प्रफुल्ल, धाव संख्या झाली आहे 20. तिसरं षटक इथे प्रगती पथावर. चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं एकच धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदरचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते मामा भांजे चॅलेंजर या संघाकडून. आता इथे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. अक्रांत विक्रांत प्रत्येक चेंडू सीमा पार चौकार किंवा षटकार मारावे लागेल. नवीन फलंदाज येतोय अमित, एक चांगला फलंदाज आहे. ह्याच्याकडे खासियत आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची. ओहो, फाईन लेगला भिरकावून दिलाय. 1 बाउंस, सीमा पार चौकार.
तीन षटकं संपलेली आहेत. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 25. 3 गडी बाद. शेवटचा षटक आहे वसंत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वसंत. शेवटचा षटक आहे. इथे 15 ते 18 धावा बनवाव्याच लागतील दिवेश याला. ओह, सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू अशा प्रकारे बीट होतोय आणि किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय. डॉट बॉल. अचूक टप्पा. 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. धावांचा डोंगर तर उभारावाच लागेल. फाईट करायची असेल तर कम से कम 40 धावा तर बनवाव्याच लागतील. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ओहो, अचूक थ्रो, अचूक फेकी अशामुळे 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतील. स्ट्राईक दिवेशकडे ठेवण्याचा प्रयत्न. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडूमध्ये 2 षटकार तर लावावेच लागतील. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. स्ट्रोक फसलाय. ओहो, जीवनदान मिळतोय तो म्हणजे दिवेशाला. 2 धावेवर समाधान मानावे लागेल. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 29. चौथं षटक इथे प्रगतीपथावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये मोठा फटका मारावाच लागेल. एकच धावेवर समाधान. 2 धावा. शेवटचा चेंडू आहे. 31 धावा झाल्यात. शेवटचा चेंडूवर षटकार मारावाच लागेल तर धाव संख्या होईल 37. ओह, वाईट आणि एक्स्ट्रा अशा प्रकारे 5 धावा. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. ओहो, अप्रतिम प्रयत्न. 2 धावा तर बनवाव्याच लागतील. आणखी एका विकेटचं पतन. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 38. 24 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पवन रायडर्स उमराट या संघाने. DJ
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. खेळाडू कक्षामध्ये यायचंय. खेळाडू कक्षामध्ये टायगर तुमचे खेळाडू कक्षामध्ये यायचंय. चोवीस चेंडू 39 धावा बनवायचे आहेत. हॅलो हॅलो लवकर लवकर फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. 2 सलामी गेले पण कोण आहे तो? टायगर आणि हा रेडी. टायगर आणि गणेश. ओके हा 1 मिनिट आली ना. बॉलर नेम काय? संजय. 24 चेंडू विजयासाठी 39 धावांचं आव्हान आहे. ते म्हणजे मामाबाजे चॅलेंजर या संघाला. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू फसलाय. काय क्षेत्ररक्षण होतोय संजय आंबेकर यांच्याकडून. महेश आंबेकर काय क्षेत्ररक्षण केलं. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न कारण की आता लेफ्टी ॲडव्हान्टेज आहे. हवेचा रूप बदललाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुंदरशी गोलंदाजी संजय वाघे मॅन फ्रॉम गुहागर. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. ओह काय गोलंदाजी होती. वाईटचा इशारा. अशा प्रकारे बडी मछली जाल में फसते हुए टायगरला माघारी परतावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली होती. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. दोन चेंडू 1 धाव आणि 1 गडी बाद. टायगर याला माघारी परतावं लागेल. नवीन फलंदाज येतोय आतिश. बघूया अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. पवन रायडर्स उमराट या संघाला ही मॅच जर का जिंकायची असेल तर लो स्कोरिंग मॅच नेहमी इंटरेस्टिंग बनते. अशाच प्रकारे ही मॅच होईल असं वाटतंय. आतिश ओह काय चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू. संजय वांगे मॅन फ्रॉम गुहागर अप्रतिम गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी. एका छोट्याशा गावातून आलेला हा खेळाडू आज काय गोलंदाजी करतोय. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. मोठे फटके मारण्यापासून फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर भिरकावून दिलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1च धावेवर समाधान मानावे लागेल. काय क्षेत्ररक्षण होतंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण.
हा, धाव संख्या झाली आहे 2. सुंदर अशी गोलंदाजी, एक गडी बाद. बघूया ओहा, कमालची गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय आणि दाखवून देतोय येस मी गुवागर वरून का आलोय, माझी खासियत काय आहे. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. आतापर्यंत मोठा स्ट्रोक मारण्यापासून थांबवले आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केले आतापर्यंत 2. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. रनआउटची संधी हुकली आहे. अशा प्रकारे एक षटक संपलेलं आहे. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 3. जोरदार टाळ्या वाजवा ह्या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी. ग्लोव्स पाहिजे, खेळा आता चला. ग्लोव्स कुठून देणार. 18 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं आता 36 धावांचं लक्ष आहे. ते म्हणजे मामा म्हणजे चॅलेंजर या संघाला. आतिश बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि मला वाटतं स्ट्राईक आहे गणेशकडे. प्रणित गोलंदाजी मार्कवर आहे. प्रणित 18 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष आहे. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. डोंट वेस्ट टाइम, कारण की अजूनही पुढे मॅच होणार आहेत. टाइमाची कमी आहे. काय गोलंदाजी करतोय, सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय थर्ड मॅन दिशेने. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. लवकरच लवकर मॅच थांबवायची नाही आहे, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कारण की याच्यानंतर अजूनही 4 मॅच होणार आहेत. अजूनही दुसरा राऊंड ॲक्च्युली आपणच लेट केलाय, कारण की यायला खूप उशीर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रणित. सिंगल धावेवर समाधान मानावे लागेल. आतिश धाव संख्येमध्ये वाढ. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 4. एक गडी बाद. ते म्हणजे मामा म्हणजे चॅलेंजर या संघाच्या. मोठा फटका, चेंडू जाईल सीमा पार. षटकार. गणपती देवा तुझ मला हवा, तुझ्या संग भावच वाटतंय मला, वाटतंय मला. एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. थँक्यू डीजे. काय स्ट्रोक खेळले अतिशाने. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय मला वाटतं 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारून आतिश बाजी पारी करतोय. तो म्हणजे आतिश. धाव संख्येमध्ये वाढ. धावा झाली आहे त्या तब्बल 16. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले आहेत आणि धावा खर्च केले आहेत त्या म्हणजे तब्बल 13. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणित. बॅक टू बॅक मला वाटतं स्ट्रोक फसलाय. अशा प्रकारे माघारी परतावे लागेल ते म्हणजे आतिशला. हॅलो, थँक्यू डीजे. लवकर लवकर रेडी राहायचं आहे नेक्स्ट फलंदाज यांनी, कारण की आपल्याला टायमाचे खूप कमी आहे. 38 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर इकडच्या फलंदाजाने आतमध्ये एंट्री करायची आहे. तसेच नेक्स्ट पुन्हा पुढची मॅच होणार आहे ती
अनिकेत 11 वर्सेस ओम साई 11 पॅडी. या दोन्ही संघांनी इकडे पॅव्हेलियन बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण की याच्यानंतर तुमची मॅच होणार आहे लवकरात लवकर. ओहो, काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज तो गणेश आहे ना, वसंत नॉन स्ट्राईकला आहे तो वसंत आणि स्ट्राईकवर आहे तो गणेश. धाव संख्या झाली आहे 16. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. अशा प्रकारे माघारी परतावा लागेल गणेश याला. बडी मछली जाल में फंसती हुई. DJ in the mix. थँक्यू डीजे. उमेश धाडसे नवीन फलंदाज येतोय. मला वाटतं 12 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. बघूया वसंत आणि नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे उमेश धाडसे. खूप मोठी जिम्मेदारी आणि ही जिम्मेदारी निभवायची, आपल्या मॅचला जिंकून द्यायची आहे. या तर पवन रायडर्स उमराट, या तर मामा भाजे चॅलेंजर्स. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल. आणि टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोण आहे, उमराट की मामा भाजे, मामा भाजे की उमराट. नवीन गोलंदाज येतोय धीरज. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हारने का डर और जीतने की उम्मीद, इन दोनों के बीच में अगर कोई खड़ा है तो गेंदबाज और बल्लेबाज. बघूया धीरज गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. ओहो, मोठा स्ट्रोक पहिल्या चेंडू मध्ये भिरकावून दिलाय. ये लगा सिक्सर, शूरवीर फिर चॅम्पियन, कनेक्टिंग इंडिया. थँक्यू डीजे. बघूया 11 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. कमबॅक करावे लागेल. स्लोवर टाकलेला चेंडू अशा प्रकारे बीट होते. ह्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. काय पहिल्या चेंडू मध्ये मोठा फटका खेळल्यानंतर प्रेशर हलका करतोय तो म्हणजे वसंत. 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 15 धावा 10 चेंडू. उमराट की मामा भाजे, मामा भांजे की पवन रायडर्स उमराट. 10 चेंडू, सॉरी 17, सॉरी हा सॉरी 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. इथे कमबॅक करतोय तो म्हणजे धीरज. पहिल्या चेंडूवर षटकार खेळल्यानंतर लगातार 2 चेंडू बीट होतोय तो म्हणजे वसंत याला. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. हारने का डर और जीतने की उम्मीद, इन दोनों के बीच में एक टेंशन वाला वक्त होता ना, बहुत कमाल का होता है. अशा प्रकारे आणखी एका फलंदाजाला माघारी परतावे लागेल. लवकरात लवकर नवीन फलंदाज जातोय. 8 चेंडू आणि 17 धावा बनवायचे आहेत. अमोल नवीन फलंदाज जातोय. अमोल 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली आहे ती म्हणजे धीरज यांनी. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडू वसंत याला माघारी परतावतोय आणि दाखवून देतोय अबे आटा हम है और बाकी सब पानी कम है, क्योंकि इस मैदान के बाजीराव सिंघम है. बघूया बाजीराव सिंघम कोण बनतोय, उमराट की मामा भाजे, मामा भांजे की उमराट. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. इतिहास कभी बनता नहीं, इतिहास बनाना पड़ता है, जैसे छत्रपति शिवाजी महाराज ने बनाया था. आता बघूया कोण इतिहास बनवतोय, कारण जो
जिंकेल तो सरळ सरळ टॉप 3 मध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज अमोल, गोलंदाजी मार्कवर धीरज. स्ट्रोक फसलाय. अशा प्रकारे यहाँ पे कॅच नाही, यहाँ पे मॅच छुटता हुआ. पुन्हा एकदा आठवण करून देतोय तुम्हाला, पकडो कॅचेस जीतो मॅचेस हा फॉर्मॅट आहे आणि हाच फॉर्मॅट क्षेत्ररक्षकांना फॉलो करायचा आहे. आता मॅच आली असती 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असती. आता गरज आहे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जीवनदान मिळालंय तो मला वाटतं अमोल याला. काय गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5व्या चेंडूवर सुद्धा विकेट गेली असती. 7 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू सात चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. फलंदाजी मार्कवर आहे अमोल आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो म्हणजे उमेश. बघूया गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धीरज. शेवटचा चेंडू आहे. हा शेवटचा चेंडू मोठा फटका मारावाच लागेल मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर. ओहो फिरकावून दिलाय 6 धावांसाठी. कॅच सोडला त्याचा. In the mail. पाचशेच्या 3-3 शंभरच्या नोटा आपल्याला जमत नाही धंदा खोटा. मी हिशोबाला पत्रिहार, मी हिशोबाला पक्का हार. नको अडाणी समजून मला, काशी दिलेच नाय. नको अडाणी समजून मला, काशी दिलेच नाय. हॅलो हॅलो, लवकर लवकर मॅच फिनिश करायची आहे कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा फलंदाजी मार्कवर आहे उमेश धाडसे आणि गोलंदाज आहे प्रवीण. बघूया 6 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. मामा बाजे की उमराट, उमराट की मामा बाजे. पहिल्या 2 चेंडूवर काय होतंय मॅच माहिती पडणार आहे. प्रवीण लवकरात लवकर. स्ट्रोक फसलाय. अशा प्रकारे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. मैदानात कोणी जायचं नाहीये.
एक रिक्वेस्ट असेल खेळाडूंना, 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रवीण आणि फलंदाजी मार्कवर अमोल. जबरदस्त मॅच बघायला मिळते. शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल असं वाटतंय. ओहो, काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी. अशा प्रकारे चेंडू बीट होते. निर्धाव. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो वेळ जाऊ देतो, थांबतो आणि तोच दरारा, तीच दहशत घेऊन पुन्हा बाहेर पडतो. आता बघूया पुन्हा बाहेर कोण पडतो, या तो उमराट या तर मामा भाचे की उमराट. दोन्ही संघांमध्ये झाली आहे घबराट, कारण की 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. मैं कभी हारता नहीं, या तो जीतता हूं या कुछ नया सीखता हूं. आज बघूया कोण जिंकतोय आणि कोण हारतोय. मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. अशा प्रकारे स्ट्रोक फसलाय. अमोल याला माघारी परतावं लागेल. जबरदस्त, क्या बात है, ऊपर वाले की दुआएं साथ है. अशा प्रकारे कमबॅक करून दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रवीण. लवकरात लवकर नवीन फलंदाज. नका तू तुला थोडी समजून घे आम्हाला. तुझ्या हिशोबाच्या या नादात माझा गणित पंचर झाला. तुझ्या गणिताला लाभ आग दे 1800 रुपये मार्ग. घर काम केलं तुझं महिनाभर पैसे देताना सरतोय मार्ग. लेकावाणी तुझ्या कमी पैसे 3 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. उमराट की मामा बाचे की उमराट. क्रिकेट आहे, क्रिकेट नेहमी अनिश्चितो का खेळ आहे, कारण की मगाशी याच संघाने 24 चेंडू मध्ये 92 धावा बनवल्या होत्या. आता बघूया 40 धावा सुद्धा बनवण्यात टफ पडतायत. आता 3 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. प्रवीण, उमेश. बघूया नवीन फलंदाज. ओहो, वाईटचा इशारा. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. नक्कीच क्रिकेट अनिश्चितों का खेल है, कुछ भी हो सकता है बॉस. अजूनही 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. योगेश स्ट्राईकवर आहे. उमेश. ओहो, चेंडू फिरकावून दिलाय. स्ट्रोक फसलाय. अशा प्रकारे एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच, क्या बात है, ऊपर वाले की दुआएं साथ है. मामा भाचे. अशा प्रकारे स्ट्राईकवर पुन्हा एकदा उमेश. विनय. बघूया नवीन फलंदाज जातोय विनय. आपल्या मानगाव तालुक्यातील हा खेळाडू आपला खास मित्र आहे. बघूया. रानवडे या गावाचा सुपरस्टार आणि स्ट्राईकवर आहे उमेश धाडसे. मंदनगड दापोली बंदरवाडीचा सुपरस्टार. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. लवकरात लवकर 2 चेंडू. हा शेवटचा चेंडू सांगणार आहे की मॅच मामा भाचे की उमराट, उमराट की मामा भाचे. 2 चेंडू आणि 6. जबरदस्त मॅच बघायला मिळेल आपल्याला. प्रवीण आणि उमेश, उमेश आणि प्रवीण. 2 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. बघूया. ओहो, काय. अशा प्रकारे आणखी एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. उमराट की घबराट, घबराट की उमराट. काय मॅच आहे. जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज असताना आता मॅच अशा स्थितीवर पोहोचली आहे की 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. नवीन फलंदाज येतोय बंटी. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. ज्या संघाने 24 चेंडू मध्ये 92 धावा बनवल्या होत्या त्याच संघाला आता 40 धावा बनवायला खूप टफ जातोय. म्हणून हा क्रिकेट नेहमी अनिश्चितो का खेळ आहे. मागच्या रविवारी पण सेम मॅच झाली. 6 चेंडू आणि साठी 8 धावा गरज होती आणि ती संघ जिंकल्याने आता मॅच आहे
एक चेंडू आणि 6 धावांचे. जो जिंकेल तो पहिला संघ असेल टॉप 3 मध्ये दाखल होणारा. जोरदार टाळ्या वाजवा ह्या चेंडूसाठी. लवकरात लवकर फास्ट. शेवटचा चेंडू हृदयाचे ठोके टुकवणारा हा चेंडू. वाईटचा इशारा. अशा प्रकारे एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. एक चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. अशा प्रकारे उमराट हा संघ टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आहे. लवकरात लवकर आतमध्ये यायचं आहे. सेलिब्रेशन बाहेर करायचंय. काय मॅच झाली, जबरदस्त मॅच बघायला मिळाली. आणि मला वाटतं गुहागरचा हा संघ आहे जो टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ असेल. काय मॅच, असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये गेम इज ओव्हर, पण गेम ओव्हर केलाय तो म्हणजे उमराट या संघाने, मामा बाजे चॅलेंजर या संघाचा.